हॅलो गाईज, नमस्कार. स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलवर आणि एका नवीन नवीन व्हिडिओवर. व्हिडिओमध्ये. आणि तुम्हाला माहितीच आहे आजचा व्हिडिओ ऑफकोर्स वटपौर्णिमेसाठी आहे. आणि ही आमची खरं तर दुसरी वटपौर्णिमा आहे लग्नानंतरची. म्हणजे लग्नानंतरच असते वटपौर्णिमा, पण व्लॉग साठीची ही पहिलीच पहिलीच वटपौर्णिमा वटपौर्णिमा. आहे, कारण मागच्या वर्षी आम्ही अनफॉर्च्युनेटली काय व्लॉग करत नव्हतो. सो आम्ही ऍक्च्युली मागच्या वर्षी जुलै ऑगस्ट मध्ये चालू केलं चालू ब्लॉग केलं. करायला. सो गृहित धरा की ब्लॉग साठी ही पहिलीच पहिलीच वटपौर्णिमा. वटपौर्णिमा आहे. आणि माझं शंभू वगैरे झालीये, मस्त देवपूजा वगैरे सगळं झालंय. आता फक्त रेडी व्हायचंय आणि बुकिंग करायला जायचंय मला ऋग्वेदसाठी पुढच्या 7 जन्मांचं. म्हणजेच वटपौर्णिमेची पूजा करायला जायचंय. सो मी आता पटकन रेडी होणार आहे. पण तुला काम आहे ना मे बी? मला सुट्टीच नाही आज. याला म्हणजे कधीच सुट्टी नसते. आपल्या सणांना जपानच्या फेस्टिवल्सला आम्हाला सुट्टी असते, पण आमच्या कारण फेस्टिवलला कधीच सुट्टी आमचं असते. वर्किंगच पूर्ण जॅपनीज कॅलेंडरवर आहे, त्यामुळे आपल्या सणांना सुट्टी नाही इंडियनच्या. सो पण मी असो, तू पटकन काम पटकन काम कर, उरकतो तोपर्यंत मी आवरते आणि Yes. मग आपण जाऊया मस्तपैकी पूजेला. बाहेर पूजा करायला. पण माझं काय काम आहे तिथे यायचं पूजेत? असतं नवऱ्यांनी पण. पण मी थोडी पण तुला फिरेल नको आहे का मी 7 जन्म? आपण मी थोडी पूजा करणार मग आहे कर. बाळाची. असं काय थोडी. हरकत आहे, मुलांनी पण पूजा केली तर तुम्ही पण करायला पाहिजे. म्हणजे आम्ही तुम्हाला 7 जन्मासाठी बुक करायचं आणि तुम्ही आता ते पूर्वजांनी तुम्हाला लावून दिले, आम्हाला थोडी पण लावून दिले. तुम्ही येऊ शकता. नको येऊ नसायचं तर मी जाईल एकटी, काय प्रॉब्लेम नाही नाही. मी येतो. So चला, आम्ही रेडी होतो पटकन. माझी बायको होती रेडी. मेकअप झालं तुझं काम? तुझ्या मागून येऊन माझं काम झालं, तरी तू अजून रेडीच होती. मी तयारी केली पूजेची सगळी. ते मुहूर्त टळून जाईल. साडी एकटीने घातली, मी निऱ्या वगैरे सगळं एकटीने केलंय. एकटीने म्हणजे साडी एकटीनेच घालतात काय? दादाने नाही येत घालायला साडी. थोडी हेल्प नाही लागत साडी घालायला. तुम्हाला काय काय येणार आहे? एवढीशी साडी, त्याला काय हेल्प लागणार आहे? हा. पटकन आवर आता. येस. तिथे ऑलरेडी गर्दी असेल खूप. म्हणूनच मी उशीर करते. म्हणजे उशीर झाला का बायका तोपर्यंत जातात पूजा करून. असे सगळे विचार करतात. म्हणूनच मी उशीर जाते, मग आपल्याला वेळ मिळेल असं म्हणूनच सगळी गर्दी होती. झालंय किती वेळची आवाज देते? कधी आवाज येईल? झाले मी रेडी. वाव, एकच नंबर. हा, कशी लय भारी. दिसतेय? ॲज ऑलवेज आय एम सेइंग की लक्ष्मीच दिसते तू माझी लक्ष्मी. लक्ष्मीच आहे त्याची. पण तुला असं वाटत नाही का की काहीतरी मिसिंग आहे म्हणून? मिसिंग हम्म? म्हणजे काय राहिलंय काही का? राहिलंय असं वाटत नाही तुला? आठव काय वाटत? सिंदूर पण लावलंय मी. गजरा यस, कधी आणलं तू? तुझा फेवरेट. तू काल भाजी घेत होती ना, हा. तेव्हा घेत होतो मी. असं तर प्रत्येक सणाला मला असा गजरा आणून देणारा आठवणीने जर नवरा असेल तर 7 काय मी 70 फेऱ्या पण मारत तुझ्यासाठी. हा होय, फक्त गजऱ्यासाठी? असं नाही रे, तुझ्या प्रेमासाठी. हो, लावून पण दे ना. खरंच आहे, गजऱ्याशिवाय अपूर्णच आहे माझा मेकअप. बघ किती नशीबवान आहे तू. आहेच आहे. ना गजरा तुझ्या खरंच लक्षात होतं. नवरा प्लस. अरे माझ्या डोक्यात होतं गजरा घ्यायचं, पण काय माहिती मी विसरले बाकीच्या सामान घ्यायचं मला. तू विसरली पण मी नाही ना. उगाच नाही मी बुकिंग करायला चालले. आता ते लावलंय का बघ नीट. मला ते लावता नाहीये. बसलाय तसा. चल आवरते, उशीर होतोय तर मला परत पुढं काम पण. आणि पूजेचं ताट वगैरे सगळं रेडी केलंय. रीला बिला थोड्याशा काढल्यात. आता आम्ही जातो लवकर. रीला? एक रील अनेक रीला. बघ किती छान सजवलंय मी ताट. काही राहिलं नाही ना? जागा तर नाही दिसत आहे ताटात काही राहिल्यासारखी.
चलो लेट्स गो. पटकन जाऊया. अपार्टमेंटच्याच थोडंसं पुढं 301 मीटरवर आहे वडाचं झाड. सो आम्ही तिथं चाललोय. बघू आता गर्दी आहे का नाही. लेट्स गो. एवढी खडी आहे इथे खाली, कसं तरी स्ट्रगल करत मी 7 प्रदक्षिणा मारल्यात ऋग्वेदसाठी. आणि इथेच मंदिर पण आहे देवीचं. सो आम्ही दोघांनी जोडीने देवीची ओटी भरून मस्त पूजा केली आहे, देवीचा आशीर्वाद पण घेतलाय. सो आम्ही आलोय आता पूजा करून. आणि एवढी गर्दी होती, शेवटी आम्हाला झाड बदलावं लागलं. म्हणजे वडाच्याच झाडाची केली, पण दुसरीकडे जे छोटं झाड होतं, म्हणजे एक आहे ना तिथे खूप मोठं झाड आहे आणि खूप छान आहे. पण म्हणून आहे ना ते मोठं आहे, त्याच्यामुळे तिथे सगळे येतात पूजा करायला. आणि म्हणजे व्हिडिओ काढायचं तर जाऊ दे, ते काय एवढं नाही, पण पूजा पण करता येत नव्हती. आणि असं म्हणजे आपल्या सकट आपण पूजेला बसलो, आमच्या सकट बायका गुंडाळत होत्या. म्हणजे आम्हाला पण 7 जन्म मागत होत्या का काय असं वाटतं. मग आम्ही शेवटी जागाच बदलली, तर समोरच्या ठिकाणी गेलो. तिथे जरा गर्दी कमी होती, मग तिथे व्हिडिओ वगैरे काढला आणि फायनली आलो घरी. झालंय सगळं व्यवस्थित. मी जसं म्हणलं ना की सगळ्या बायका तसंच विचार करतात की थोडं उशिरा जाऊ. मला वाटलेलं की थोडं आपण उशिरा गेलो की, सगळे तसेच पण विचार असं नाही. सकाळी गेलं तरी तेवढीच गर्दी असते. आणि आपण असं थांबलं जरी ना, मी खूप वेळ बाजूला थांबलेली की ह्यांचं झालं की थोडी गर्दी कमी होईल, पण येतच राहतात बायका. जी गर्दी मला तर नाही वाटत 4-5 वाजेपर्यंत कमी होणार आहे. आणि मुहूर्त वगैरे काय, अजून पण लोक येतात, ते बायका येतातच आहेत. आता खूप जाम भूक लागली आहे, कारण मी तर उपवास पण धरलाय. मी तरी उपवास धरलाय सकाळपासून. तू तरी चहा पिला. मग मला आता कळलं उपवास झाला. मग तू चहा पिला, मी कुठं पिली आज तुझ्यासोबत चहा चालतो उपवासाला. अरे तसं नाही, पण नाही, पाणी पण नसतं म्हणजे तसं निर्जळी. हा, त्याच्यामुळे आता खूप मला उघडा दरवाजा. चला, खूप भूक लागलीये. तुला द्यायचंच नाही ना. मला का द्यायचं? असं देतच नाही. आशीर्वाद दे मला चांगला. मोठी हो. डोक्यानी अबे वायांनी नाही, डोक्यानी लहानच आहे का. बरं हे घे आता आणि मला आंब्याचा रस बनव. मी ह्याचं काय करू? आंब्याचा रस बनवतापेक्षा. ठीक आहे, चल. नेहा, हा बोल. किती वेळ आहे अजून? झालं स्वयंपाक? हो. काय काय केलं? तू आता फक्त नैवेद्य दाखव आणि आपण जेवायला बसू. तू खरंच रस केला आंब्याचा? मग आजच्या दिवशी तू मागितला आणि मी करणार नाही असं होईल का? गाईज, म्हणजे अशी बायको पाहिजे खरंच, जे फक्त म्हणायचा अवकाश, जे म्हणाल ते पुढ्यात हाजीर. मी ऑलरेडी करणार होते रस, मला माहित होतं तुला काय आवडतं. खरं तर तू पण माझ्यासाठी 7 फेऱ्या मारायला पाहिजे. जस्ट मी तेच म्हणणार होतो आता की मी पण मारायला पाहिजे होतं की खरं 7 जन्म हीच. भाजी झाली, पोळी झाली, रस झालाय, वरण भात झालाय, सगळं झालंय. वा वा, अर्ध्या तासात स्वयंपाक केला हिनं. पण मी आईला मिस करते. आज आई गावाला गेलीये, पण मागच्या वर्षी म्हणजे आम्ही पूजा करून घरी येईपर्यंत सगळा स्वयंपाक रेडी होता. मस्त पटकन बसून जेवणावर ताव मारला होता आणि आई अशा गरम गरम पोळ्या करून ताटात वाढते आम्हाला. आणि अशी सासू मिळायला पण खरंच भाग्य लागतं. आणि मी आईला मागच्या वर्षी म्हणलेली की पुढच्या वर्षी आता तुझ्यासाठी पण मी 7 फेऱ्या मारते, की तूच मला सासू म्हणून मिळाली. सो आईला यावर्षी मिस करतोय. येईल 2-3 दिवसात. पण आज हा ब्लॉग आम्ही इथेच एंड करतोय, कारण एडिट करून अजून पोस्ट पण करायचंय.
त्यामुळं वेळ न दवडता आम्ही हा ब्लॉग एंड करतोय. असंच पुढचे ब्लॉग घेऊन आम्ही तुमच्या सोबत येऊ. तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. आणि हा ब्लॉग कसा वाटला खाली कमेंट मध्ये नक्की सांगा. तुमच्या मित्रमैत्रिणींना, रिलेटिव्हला शेअर करा चॅनलचं नाव. आणि जर तुम्हाला आमचे व्हिडिओ आवडत असतील तर आमच्या नेहा ऋग्वेद ब्लॉग चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि खूप सारे व्हिडिओ आम्ही आधी पण अपलोड केलेले आहेत. सो ते जर तुम्ही बघितले नसतील, ट्रॅव्हल व्लॉग्स आहेत किंवा फेस्टिवल व्लॉग्स आहेत, बरेच काही आम्ही कंटेंट सध्या क्रिएट करतोय. सो आम्हाला तुमच्या सपोर्टची गरज आहे. प्लीज सबस्क्राईब करा. असेच तुम्ही जर सबस्क्राईब करत राहिले, कमेंट करत राहिले तर आम्हाला पण उत्साह वाटेल, प्रोत्साहन येईल की तुम्हाला ब्लॉग आवडतात बघायला. सो कमेंट करून पण नक्की सांगत जा. आणि शेवटपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप थँक्स. सो भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.